म्हाडाने देखील आता सिडकोची कॉपी करण्याचा निर्णय घेतलाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण गेल्या 3 महिन्यांपासून म्हाडानं मुंबई मंडळाची लॉटरीच काढलेली नाहीये. सिडकोनं जसं 6 महिन्यांनंतर फक्त अत्यल्प गटासाठी लॉटरी काढली, तसंच काहीसरी घोळ म्हाडा देखील करतय की काय, की हे सगळं मुद्दामून व्याज खाण्यासाठी सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. तुम्हाला माहितीये ना की सिडकोची जी पहिली लॉटरी होती, माझे पसंतीचे होम, ती केस कोर्टामध्ये होती. ती केस सुरू असताना देखील सिडकोनं नवीन लॉटरी काढली आणि जे अर्जदारांनी 75,000 रुपये, 1.5 लाख रुपये अनामत रक्कम भरलेली होती ना, ती अनामत रक्कम 6 महिन्यांपासून अजूनही सिडको वापरतय. इतका घोळ सिडकोचा सुरू असताना देखील म्हाडानं त्यापासून धडा घेतलेला नाहीये. आणि म्हाडा देखील गेल्या 3 महिन्यांपासून जे अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती त्याच्यावरचं व्याज खाते की काय, असा आरोप आता केला जातोय. म्हाडानं मार्च मध्ये 2,640 घरांसाठी मुंबईमध्ये लॉटरी काढली होती आणि अजूनही त्याचा निकाल जाहीर झालेला नाहीये. यामुळे ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते ते आता संताप व्यक्त करतायत. तुम्हाला जर लॉटरी काढायचीच नसेल ना, तर आमचे पैसे परत करा, हवं तर आम्हाला घरही देऊ नका, अशी संतप्त प्रतिक्रिया ते देत आहेत. आता या लॉटरीची खरं सांगायला गेले तर डेट अजूनही निघालेली नाहीये. पण या संदर्भातले काही अपडेट्स आहेत, जे काही प्रश्न आहेत, त्या संदर्भातच मी ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मार्च महिन्यामध्ये म्हाडानं विक्रोळीचं कन्नमवार नगर, गोरेगावच्या पहाडी इलाक्यामध्ये असेल, चेंबूर असेल, बोरिवली असेल, घाटकोपर असेल, अशा मोक्याच्या ठिकाणी लॉटरी काढली होती. सुरुवातीला या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे वारंवार मुदतवाढ देण्यात आली आणि इतकंच नाही तर विक्रोळीची जी काही घरं होती त्याची किंमत 7.5% कमी करण्यात आली होती. यानंतर या लॉटरीला जास्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 75,000हून अधिक जणांनी यासाठी अर्ज केले. या लॉटरीसाठी देखील अर्जदारांनी 10,000 रुपये, 50,000 रुपये, 1.5 लाख रुपयापर्यंत अनामत रक्कम भरलेली आहे. आणि असं असताना गेल्या 3 महिन्यांपासून म्हाडानं लॉटरी काढलेली नाहीये. यानंतर पावसाळी अधिवेशनामध्ये तारीख ठरेल, आचारसंहिता संपल्यानंतर तारीख ठरेल असं सांगितलं जात होतं. जुलैच्या महिन्यामध्ये लॉटरी जाहीर होईल असं देखील म्हाडाचे अध्यक्ष म्हणाले. मात्र अजूनही जुलै महिना निघून गेलाय आणि ही लॉटरी त्यांनी काढलेली नाहीये. तुम्हाला जर ही लॉटरी काढता येत नाहीये ना, म्हणजे अशी लॉटरी काढतायत की जसं काय पहिल्यांदा ही म्हाडा स्थापन झाली आहे आणि त्यांनी घरं काढली आहेत. एक तर घरांची किंमत किती आहे, घरांची संख्या कमी आहे आणि त्यातल्या त्यातही जर अर्जदार अर्ज करतायत तर त्यांना तुम्ही सर्व्हिस तरी नीट द्या. त्यांची लॉटरीची तुम्ही जी तारीख जाहीर करताना त्या तारखेवर तरी त्यांना घरं लागली आहेत का नाही हे समजू द्या. कारण अनेक जण आहेत की जी अनामत रक्कम भरण्यासाठी लोन घेतात, कोणी पर्सनल लोन घेतंय, कोणी व्याजावरती ते पैसे काढतंय, कोणी सोनं गहाण ठेवतंय. कारण की म्हाडासाठी जे अर्ज करतात ना, ते सर्वसामान्य गोरगरीब लोक असतात आणि तुम्ही जर त्यांच्यासोबतच असं वागत असाल ना, तर हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे म्हाडाने यावर लवकरात लवकर विचार करणं देखील गरजेचं आहे. आणि म्हाडाचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ना, हेल्पलाईन नंबर, त्याच्यावर जर तुम्ही अर्धा तास जरी तो सुरू ठेवला ना, तरी तो कनेक्ट होत नाहीये. अशी ही म्हाडाची आता सर्व्हिस झालेली आहे. त्यामुळे म्हाडानं लवकरात लवकर ही लॉटरी काढावी आणि नसेल जमत ना, तर लोकांचे पैसे तरी परत करावेत, अशीच मागणी आहे. बाकी या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही म्हाडाच्या या मुंबई मंडळासाठी अर्ज केला होता आणि पुढे जर भविष्यामध्ये म्हाडानं लॉटरी काढली तर त्यासाठी अर्ज करण्याची इच्छा तरी आहे का? हे कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार.